गृहिणी दाखवलेली आहे आणि त्या गृहिणी प्रत्येक गृहिणी कसे संस्कार करते आपल्या परिवारामध्ये याची एक छोटीशी झलक आहे. आणि प्राईम टाईमवरून प्रत्येक गृहिणीने एक धडा घ्यायला हवा असं मला वाटतंय, कारण ते जे संस्कार होतात ते पूर्ण तिच्या परिवारावर होतात. आणि प्रत्येक गृहिणीचे कितीही मोठे ड्रीम्स असले तरी सुद्धा तिचं सर्वस्व तिचा परिवार असतो. मैं एवढंच सांगू शकते. जो प्राइम टाइम जो हमारी सिनेमा है, तो मैंने एक ऐसा सब्जेक्ट ही उठाया जिसमें मेरा एक्सपीरियंस एज ए टेलीविजन प्रोड्यूसर डायरेक्टर, और तो उस तरह से मेरी एक स्टोरी में हिंदी स्टोरी थी. तो 4 सदस्य इस फैमिली के हैं. उनमें से सबसे ज़्यादा इंटरेस्टिंग जो फैमिली का जो मेंबर है वो है टीवी. तो टीवी से एक जो कनेक्ट है हाउसवाइफ का, वो इस फिल्म में दिखाया गया. प्लस उसके साथ साथ जो पूरी फिल्म के अंदर जो फैमिली के अंदर जो घटनाएं होती है छोटी छोटी चीज़ों को लेकर, तो वो हम लोगों ने उजागर करने की कोशिश की है. आई थिंक सब लोगों को कहीं ना कहीं टच करेगी, कनेक्ट करेगी. तो दिस इज इट. मराठी सिनेमाला अतिशय चांगले दिवस आले आणि म्हणजे सुरुवातीला मराठी सिनेमाच होता, त्याच्यानंतर आता या सगळं हिंदीचं गारुड जे आहे झालं, परंतु त्यातून परत एकदा जे आहे तुम्हाला पुढे येण्याचं काम मंडळीने केलं. आणि लोकांचे पाय सुद्धा जे आता मराठी चित्रपटाकडे जे वळायला लागलेले आहेत, असंख्य लोकांचं त्याच्या पाठीमागे जे आहेत मेहनत आहे, कष्ट आहे, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि हा प्राईम टाईम जो आहे हा निश्चितपणे जे आहे सगळे लोक जे आहे खास वेळ काढून पाहतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यामध्ये आपण काहीतरी करावं आणि असं वाटल्यानंतर मी आणि माझा मित्र प्रमोद कश्यप, आमची मैत्री खूप जुनी आहे आणि दोघांनी ठरवलं की आपण एक एंटरटेनमेंट कंपनी काढावी. आणि त्यावेळेला माझ्या मुलीचं नाव आहे सारा आणि माझ्या मुलाचं नाव आहे अनय. तर ही सारा अनय एंटरटेनमेंट अशी कंपनी जन्माला आली. आणि मकाव मिगदा महेश मांजरेकरांचा ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी झाला त्यावेळेला ह्या पिक्चरची टीजर ओवली गेली आणि तिकडे हा पिक्चर करण्याचं आमचं ठरलं. आणि आज अशी सुरुवात, आज हा संपूर्ण चित्रपट तयार आहे आणि तो घेऊन आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत. हिमांशू पाटील हा खूप जवळचा मित्र आहे. केसरी ट्रॅव्हल्सची आमची ट्रॅव्हल कंपनी आहे. हिमांशू एज ऑलवेज बीन देअर. मिगदाला सगळ्यात मोठा सपोर्ट आहे हिमांशू आणि केसरी परिवार. आणि हिमांशूचं पहिलंच पाऊल आहे सिनेमात. मला वाटतं साधी स्क्रिप्टिंगला बोलवलं असतं तर कधी रोल पण दिला असतं, हिमांशूने दिला नाही. पण मला पण नंतर कळलं सुरेखा काम करते. सुरेखाचा पहिला सिनेमा माझ्यावरच होता आई, त्यामुळे ते एक परत ते फंक्शन फंक्शन आहे. आणि प्रमोद मिगदाच्या एका फंक्शनमध्ये हा पिक्चर प्लॅन झाला. मिगदामध्ये खूप काही गोष्टी प्लॅन झाल्या, त्यातला हा एक. आणि जेव्हा म्हणाला इथे म्युझिक रिलीज आहे, तुम्ही सगळं म्हणजे काही सगळं बाजूला फिरून चालू, कारण गरजेच लोकांचं नाही. गाणी आज ऐकली, खूप छान गाणी झाली, पिक्चर बघण्याची खूप उत्सुकता आहे. आणि मला वाटतं तुम्ही प्रत्येकजण तो सिनेमा सक्सेसफुल करण्यासाठी प्रयत्न करा. आणि सिनेमा डुईंग गुड वाईब्स, गाणी चांगली झाली. ऑल द बेस्ट हिमांशू, ऑल द बेस्ट होल टीम, ऑल द बेस्ट प्रमोद. थँक्यू. हिमांशूच्या या पहिल्या निर्मितीला मनपूर्वक शुभेच्छा. मराठी सिनेमा या वर्षीचं स्वर्णकमळ कोर्ट या सिनेमाला मिळाले आहे. तो सिनेमा रिलीज झाला आहे. ज्या आशयघन सिनेमांसाठी मराठी सिनेमा ओळखला जातो त्यातच उत्तम विषयाचा सिनेमा ह्या मंडळींनी सादर केला, त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. गाणी पाहून सुद्धा वाटलं की नवीन संगीतकार, सगळी नवीन मंडळी यांना संधी दिल्याबद्दल सुद्धा दिग्दर्शक आणि निर्मात्याचे मनपूर्वक आभार. नव्या सिनेमासाठी जो 29 मेला येणार आहे त्याला मी सुयश चिंतितो
आणि ऑल द बेस्ट. नमस्कार, माझं नाव निरंजन पेडगावकर. या सिनेमात एकूण 5 गाणी आहेत आणि 5ही गाण्यांचे मूड हे वेगवेगळे आहेत. आणि पहिली फिल्म म्हटल्यानंतर सहजासहजी स्वतःचं असं कंपोजिशन करायला तसं मिळत नाही, पण प्रमोद सरांनी मला अशी संधी दिली की तुला जे वाटेल ते तू तुझं बेस्ट आम्हाला ऐकव. आणि पहिल्यांदाच असं कंपोजिशन मी नवीन तयार केले आणि 5ही गाणी हे कंपोज झाले आणि खूपच छान झाली गाणी. सावनी आणि ओमकार, श्रेया घोषाल इतकी मोठी सिंगर पहिल्याच फिल्ममध्ये तुम्हाला म्युझिक कंपोजरला मिळते गाणं गायसाठी, हे म्हणजे माझं नशीब चांगलं होतं तेव्हाचं. एवढंच मी बोलू शकेन. गाणी तुम्हाला नक्कीच आवडतील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.